आपल्या शरीरात दर सेकंदाला हजारो प्रक्रिया सुरू असतात, पण त्यापैकी अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो, तरी त्यामागचं विज्ञान आपल्याला माहित नसतं. जसं की नखांवर पांढरे डाग का पडतात, काही लोक डावखुरे असतात, मात्र मग त्यांच्यात वेगळं काय असतं. मेंदूचा अर्धा भाग जरी काढला तरी माणूस जगू शकतो का, आणि आपल्या शरीरात नेमक्या किती घामग्रंथी असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीराशी संबंधित काही भन्नाट आणि वैज्ञानिक दृष्ट्या रंजक तथ्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्रमांक 21, नखांवर पांढरे डाग का पडतात. तुम्ही कधी तुमच्या नखांकडे नीट पाहिलंय का? अनेकांच्या नखांवर छोटे छोटे पांढरे ठिपके किंवा रेषा दिसतात. अनेकांना वाटतं की शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे असे डाग पडतात, पण हे नेहमीच खरं नसतं. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ल्युकोनायखिया म्हणतात. बहुतेक वेळा हे डाग नखांना झालेल्या छोट्या दुखापतींमुळे दिसतात. काही प्रकरणांमध्ये झिंक किंवा इतर पोषण घटकांच्या कमतरतेशी त्यांचा संबंध असू शकतो, पण प्रत्येक वेळी त्याच कारणामुळे असं होतं असं नाही. म्हणजेच नखांवर पांढरे डाग दिसले म्हणून लगेच घाबरण्याचं कारण नाही. मात्र ते वारंवार दिसत असतील किंवा इतर लक्षणही असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. क्रमांक 20 आहे की डावखुरे लोक वेगळे का असतात. जगातील सुमारे 10% लोक डाव्या हाताने लिहितात किंवा बहुतेक कामं करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की एकेकाळी डावखुऱ्या लोकांवर अनेक गैरसमज जे आहेत ते होत होते. आजही जगातील अनेक वस्तू जसे की कात्री, लेखन टेबल, मशीन, वाहनांची रचना उजव्या हाताने काम करणाऱ्यांना लक्षात घेऊन तयार केलेल्या असतात. त्यामुळे डावखुऱ्या व्यक्तींना काही गोष्टी करताना अधिक जुळवून घ्यावं लागतं. पूर्वी काही संशोधनांमध्ये डावखुऱ्या लोकांचं आयुष्य कमी असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र अलीकडील संशोधनामध्ये हा निष्कर्ष ठामपणे सिद्ध झालेला नाहीये. त्यामुळे हा दावा निश्चित वैज्ञानिक सत्य मानला जात नाही. क्रमांक 19, मेंदूचा अर्धा भाग काढूनही माणूस जगू शकतो का? हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण काही अत्यंत गंभीर न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये डॉक्टर हेमिस्फेरेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया करतात. या प्रक्रियेत मेंदूचा एक मोठा भाग निष्क्रिय किंवा वेगळा केला जातो. विशेषतः लहान मुलांमध्ये मेंदूशी जुळून घेण्याची क्षमता विलक्षण असते, त्यामुळे उरलेला भाग अनेक कार्यांची जबाबदारी हळूहळू स्वीकारू शकतो. याचा अर्थ असा नाही की ही साधी किंवा सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. ती अत्यंत गंभीर आणि निवडक रुग्णांमध्येच केली जाते. क्रमांक 18 आहे, आपल्या शरीरात किती घामग्रंथी असतात. आपल्या शरीरात साधारणपणे 20 ते 40 लाख घामग्रंथी असतात. त्यापैकी सर्वाधिक घामग्रंथी आपल्या तळहातांमध्ये, तळपायांमध्ये आणि कपाळावर असतात. घाम येण्याचं मुख्य कारण म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं. जेव्हा शरीर गरम होतं तेव्हा घाम बाहेर पडतो आणि त्याच्या बाष्पीभवनामुळे शरीर थंड होतं. विशेष म्हणजे पायांमध्ये हजारो घामग्रंथी असूनही दुर्गंधी घामामुळे नसते. घामाला स्वतःला वास नसतो. त्वचेवरील जीवाणू घामातील घटकांचं विघटन करतात आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होते. क्रमांक 17 आहे, जीभ खरंच वेगवेगळ्या चवी वेगवेगळ्या भागांनी ओळखते का? लहानपणी अनेक पुस्तकांमध्ये एक चित्र असायचं. त्यात जिभेच्या एका भागाला गोड, दुसऱ्याला आंबट, तिसऱ्याला कडू आणि चौथ्याला खारट चव समजते असं दाखवलं जायचं. पण आधुनिक संशोधनानुसार ही कल्पना चुकीची आहे. आपल्या जिभेवर असलेल्या बहुतांश स्वादग्राहक पेशी सर्व प्रकारच्या मूलभूत चवी ओळखू शकतात. म्हणजेच गोड, खारट, आंबट, कडू आणि उमामी या सर्व चवी जिभेच्या विविध भागांमधून जाणवू शकतात. म्हणूनच जिभेचा हा भाग फक्त गोड चव ओळखतो ही समजूत आता कालबाह्य मानली जाते. क्रमांक 16 आहे, आपले ओठ हे शरीरातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक मानले जातात. त्यामुळे अगदी हलका स्पर्श सुद्धा आपल्याला लगेच जाणवतो. तसंच आपल्या जबड्याला हालचाल करणारा मॅसेटर हा स्नायू शरीरातील सर्वात शक्तिशाली स्नायूंमध्ये गणला जातो. आपण अन्न चावताना हा स्नायू मोठ्या ताकदीनं काम करतो. दिसायला साधी वाटणारी ही क्रिया प्रत्यक्षात अनेक स्नायू, हाडा आणि मज्जातंतू यांच्या अचूक समन्वयामुळे शक्य होते. क्रमांक 15 आहे, केमोथेरपीमध्ये केस का गळतात. अनेकांना वाटतं की कॅन्सरमुळे केस गळतात, पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा केस गळण्याचं कारण म्हणजे केमोथेरपी. किमोथेरपीचं औषध शरीरातील वेगानं वाढणाऱ्या पेशींवर परिणाम करतं. कॅन्सरच्या पेशींबरोबरच केसांच्या मुळातील पेशी वेगानं वाढत असल्यामुळे त्यांच्यावरही या औषधांचा परिणाम होतो. त्यामुळे उपचारादरम्यान अनेक रुग्णांचे केस तात्पुरते गळतात, मात्र उपचार पूर्ण झाल्यानंतर बहुतेक रुग्णांमध्ये काही महिन्यांनी पुन्हा केस वाढू लागतात. क्रमांक 14 आहे, आपल्या शरीरातील फक्त 2% भाग पण सर्वात जास्त ऊर्जा वापरतो. तो कोणता? आपला मेंदू शरीराच्या एकूण वजनाच्या साधारणतः 2% असतो. म्हणजे 70 किलो वजनाच्या व्यक्तीचा मेंदू साधारण 1.5 किलोच्या आसपास असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा छोटासा अवयव शरीरातील एकूण ऑक्सिजन आणि ऊर्जेचा मोठा हिस्सा वापरतो. कारण विचार करणं, आठवण ठेवणं, शरीराची हालचाल नियंत्रित करणं, श्वासोच्छवास करणं, हृदयाची धडधड आणि इतर हजारो प्रक्रिया मेंदूच नियंत्रित करत असतो. म्हणूनच पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. क्रमांक 13 आहे की आयुष्यभरात आपण किती अन्न खातो. तुम्ही कधी विचार केला आहे का की जन्मापासून वृद्धापकाळापर्यंत माणूस एकूण किती अन्न खात असेल? संशोधनानुसार सरासरी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात सुमारे 30,000 किलो अन्न खाते.
हा आकडा म्हणजे अनेक ट्रक भरतील इतकं अन्न. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आपण जे खातो त्याचाच आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. म्हणूनच योग्य आहार हीच दीर्घ आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते. क्रमांक 12 आहे, डास चावल्यानं रक्त कमी होऊन मृत्यू होऊ शकतो का? डास चावल्यामुळे मलेरिया, डेंग्यू किंवा चिकनगुन्यासारखे आजार होऊ शकतात, हे आपल्याला माहिती आहे. पण फक्त रक्त शोषल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? उत्तर आहे जवळपास अशक्य. एक डास चावताना अतिशय कमी प्रमाणात रक्त शोषतो, त्यामुळे केवळ रक्त कमी झाल्यामुळे जीव जाण्यासाठी लाखो डासांनी एकाच व्यक्तीला सतत चावणं आवश्यक आहे, जे प्रत्यक्षात घडणं अशक्य आहे म्हणा. म्हणूनच डासांचा खरा धोका त्यांच्या चावण्यात नसून ते पसरवणाऱ्या संसर्गजन्य आजारांमध्ये. क्रमांक 11 आहे की आपल्या शरीरात किती पाणी असतं. आपल्या शरीराचा मोठा भाग पाण्यापासून बनलेला आहे. मेंदू, स्नायू, रक्त आणि इतर अवयव व्यवस्थित काम करण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं की सर्वात आधी तहान लागते, त्यानंतर थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी पिणं ही सवय आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. क्रमांक 10 आहे, तुमच्या बोटांचे ठसे जगात फक्त तुमचेच असतात. या पृथ्वीवर अब्जावधी लोक आहेत, पण तुमच्या बोटांवरील ठसे अगदी तुमच्यासारखे दुसऱ्या कोणाचेच नसतात. अगदी जुळी भावंड असली तरी त्यांचे फिंगरप्रिंट वेगळे असतात. याच कारणामुळे पोलीस तपास, बायोमेट्रिक प्रणाली आणि मोबाईल फोन अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर केला जातो. विशेष म्हणजे काही संशोधकांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची रचना देखील वेगळी असते. भविष्यात अशा जैविक ओळख तंत्रज्ञानावर आणखी संशोधन होण्याची शक्यता आहे. क्रमांक 9 आहे, फुफ्फुसं पाण्यावर तरंगू शकतात का? हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपली फुफ्फुसं शरीरातून वेगळी करून पाण्यात ठेवली तर ती अनेकदा तरंगू लागतात. कारण फुफ्फुसांमध्ये सूक्ष्म हवेच्या पिशव्या म्हणजेच अल्व्हिओलाई असतात. त्यामुळे काही प्रमाणात हवा राहिल्यामुळे त्यांची घनता पाण्यापेक्षा कमी असू शकते. याच वैशिष्ट्याचा वापर पूर्वी काही न्यायवैद्यक तपासांमध्ये केला जात होता. मात्र आज आधुनिक वैद्यकीय विज्ञानात हा एकमेव निकष मानला जात नाही. क्रमांक 8 आहे, झोपेत वास का जाणवत नाही? तुम्ही गाढ झोपेत असताना तुमच्या आसपास एखादा तीव्र सुगंध किंवा दुर्गंधी पसरली तर तुम्ही लगेच जागे व्हाल का? बहुतेक वेळा उत्तर असतं नाही. झोपेच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये मेंदू बाहेरून येणाऱ्या वासाच्या संकेतांकडे तुलनेनं कमी लक्ष देतो. त्यामुळे आवाज, स्पर्श आणि तेजस्वी प्रकाशामुळे जाग येण्याची शक्यता जास्त असते, पण केवळ वासामुळे जाग येणं तुलनेनं कमी. मात्र धूर, गॅस गळती किंवा अत्यंत तीव्र रासायनिक वास यांसारख्या परिस्थितीत व्यक्तीची प्रतिक्रिया ही वेगळी असू शकते. म्हणूनच घरात स्मोक अलार्म बसवण्याचा सल्ला दिला जातो. क्रमांक 7 आहे, किस केल्यावर लाखो बॅक्टेरिया शरीरात जातात. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना किस करतात तेव्हा त्यांच्या तोंडातील लाखो सूक्ष्मजीवांची देवाणघेवाण होते. पण याचा अर्थ असा नाही की ते सर्वच घातक असतात. आपल्या तोंडात आधीपासूनच कोट्यवधी बॅक्टेरिया असतात. त्यापैकी अनेक बॅक्टेरिया आपल्या पचन संस्थेसाठी आणि तोंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. म्हणूनच प्रत्येक बॅक्टेरिया वाईटच असतो हा समज चुकीचा आहे. मात्र तोंडाची स्वच्छता राखणं आणि संसर्गजन्य आजारांपासून सावध राहणं तितकंच महत्वाचं आहे. क्रमांक 6 आहे, नवजात बाळ हे रडतात पण अश्रू का येत नाहीत? नवजात बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला रडण्याचा आवाज हा त्याच्या श्वसन संस्थेची सुरुवात असल्याचं लक्षण मानलं जातं. पण तुम्ही लक्ष दिलं असेल तर जन्मानंतरच्या काही आठवड्यात बाळ रडलं तरी डोळ्यांतून अश्रू फारसे दिसत नाही. याचं कारण म्हणजे अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथी पूर्ण क्षमतेनं कार्यरत होण्यासाठी काही आठवडे लागतात. म्हणून बाळाचा आवाज येतो पण डोळे कोरडे दिसू शकतात. ही पूर्णपणे एक नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. क्रमांक 5 आहे, पाण्यात हातांना सुरकुत्या का पडतात? लहानपणी अनेकांनी असं ऐकलं असेल की पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचा फुगते म्हणून सुरकुत्या पडतात. पण विज्ञान वेगळंच सांगतं. आपण बराच वेळ पाण्यात राहिलो की मेंदू मज्जातंतू मार्फत बोटांच्या त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा संदेश देतो. त्यामुळे बोटांवर सुरकुत्या तयार होतात. संशोधनानुसार या सुरकुत्यांमुळे ओल्या वस्तू घट्ट पकडणं अधिक सोपं होतं. म्हणजेच ही शरीरानं तयार केलेली एक नैसर्गिक ग्रिप टेक्नॉलॉजी आहे. क्रमांक 4 आहे की आयुष्यभरात आपण किती चालतो? आपण रोज चालतो पण आयुष्यभरात मात्र किती? संशोधनानुसार एक सरासरी व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात जवळपास 1,70,000 किलोमीटर चालते. हा प्रवास पृथ्वीभोवती अनेक वेळा फेरी मारण्या इतका असू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज फक्त 30 मिनिटं चालण्यानं हृदयाचे आजार, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होण्यास मदत होते. म्हणून चालणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी व्यायामाची सवय मानली जाते. क्रमांक 3 आहे की अंगावर काटा का येतो? एखादं भावनिक गाणं ऐकलं, भीतीदायक प्रसंग पाहिला किंवा अचानक थंडी जाणवली आणि क्षणार्धात अंगावर काटा आला असं आपण म्हणतो. यामागचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील ॲड्रेनालिन हा हार्मोन. जेव्हा शरीराला भीती, उत्साह, तणाव आणि अचानक भावनिक धक्का जाणवतो तेव्हा हा हार्मोन स्रवतो. त्यामुळे त्वचेखालील अतिशय सूक्ष्म स्नायू आकुंचन पावतात आणि केस उभे राहतात. त्यालाच आपण अंगावर काटा येणं किंवा गुजबम्प्स असं म्हणतो. पूर्वी शरीरावर दाट केस असलेल्या आपल्या पूर्वजांसाठी ही प्रतिक्रिया संरक्षणात्मक होती. आजही ती आपल्या शरीरात कायम आहे.
क्रमांक 2 आहे पुरुषांमध्ये रंगांधळेपणा जास्त का असतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की काही पुरुषांना निळ्या आणि जांभळ्या रंगातील फरक पटकन लक्षात येत नाही, तर अनेक महिलांना अगदी बारीक सारीक रंगछटाई सहज ओळखता येतात. यामागे अनुवांशिक कारण आहेत. रंगांधळेपणा निर्माण करणारे काही दोष एक्स गुणसूत्राशी संबंधित असतात. महिलांकडे 2 एक्स गुणसूत्र असतात तर पुरुषांकडे फक्त 1. म्हणूनच रंगांधळेपणाचं प्रमाण पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त आढळतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पुरुष रंगांधळा असू शकतो किंवा प्रत्येक महिला सर्व रंग अधिक चांगले पाहते, पण सांख्यिकी दृष्ट्या हा फरक स्पष्ट दिसतो. आणि आता क्रमांक 1 आहे आपल्या शरीरातील सर्वात मेहनती अवयव कोणता? तो आहे हृदय. आता शेवटचा आणि कदाचित सर्वात प्रेरणादायी तथ्य आहे की आपलं हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत एकदाही सुट्टी घेत नाही. दिवसाचे 24 तास, वर्षाचे 12 महिने सतत ते धडधडत असतं. सरासरी एका दिवसात हृदय सुमारे 1,00,000 वेळा धडधडतं आणि शरीरभर हजारो लिटर रक्त पंप करतं. कल्पना करा, आपण झोपलेलो असू, धावत असू, हसत असू किंवा शांत बसलेले असू, हृदय मात्र कोणतीही तक्रार न करता आपलं काम करतच असतं. म्हणूनच त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण एवढ्या साध्या सवयी हृदयाला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकतात. तर मित्रांनो, आपलं शरीर हे निसर्गाने निर्माण केलेले एक अद्भुत यंत्र आहे. नखांवरील छोटासा डाग असो, पाण्यात पडणाऱ्या सुरकुत्या असोत किंवा अंगावर येणारा काटा, प्रत्येक गोष्टींमागे विज्ञान दडलंय. आपण रोज आपल्या शरीराचा वापर करतो, पण त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी फार कमी वेळ देतो. या 21 तथ्यांपैकी तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्य कोणत्या गोष्टीचं वाटलं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच विज्ञान, आरोग्य आणि मानवी शरीराशी संबंधित रंजक माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि तितक्याच भन्नाट विषयासह. धन्यवाद.